जाणवल्या आहेत आणि काय नाही, इथले असलेले स्थानिक माजी नगरसेवक अमेजी घोले यांनी हा प्रश्न माझ्याकडे काही दिवसांपूर्वी आणला होता आणि त्यांच्या मागणीनुसार आज मी दादर रेल्वे पोलीस वसाहतीमध्ये भेट दिलेली आहे. विशेषतः पोलिसांच्या वसाहतींच्या बाबतीमध्ये हे नक्कीच हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रामधील प्रत्येक पोलिसाला स्वतःचं हक्काचं एक चांगलं असं एक घर असावं, ह्यामध्ये कुठलेही दुमत नाही. अर्थातच फंडची उपलब्धता पाहता टप्प्याटप्प्यानं आपल्याला हे प्रस्ताव मंजूर करावे लागतात. टप्प्याटप्प्यानं आपण ही डेव्हलपमेंट करतोय. परंतु मला वाटतं मागील काही वर्षांचा जर का आपण लेखाजोखा जर का पाहिला तर मुंबई पोलीस किंवा पोलीस कॉर्पोरेशनच्या माध्यमातून, पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून पोलिसांना जी घरं आपण दिलेली आहेत ते अतिशय गतीने आणि चांगली घरं आपण प्रोव्हाइड करून देतोय. पण तत्पूर्वी इथल्या दादर रेल्वे पोलीस वसाहतीमध्ये ज्या तक्रारी होत्या त्या रिपेअरिंगच्या काही तक्रारी होत्या आणि त्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडनं काही फंडची अपेक्षा आहे. तर नक्कीच त्या देखील आम्ही पूर्ण करून घेणार आहोत आणि इथल्या रिपेअरिंगचा जो प्रश्न आहे तो नक्कीच आपण लवकर सोडवतोय. परंतु 3.5 एकर असलेली ही जागा, या 3.5 एकरच्या जागेमध्ये आता जवळपास 280 इथे पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब राहत आहेत. तर मला वाटतं इथे जर का आपण टावर उभे केले तर 1000पेक्षाही जास्त, 1500पेक्षाही जास्त इथे पोलीस इथे राहू शकतात. त्यांची इथे घराची सोय होऊ शकते. आणि मुंबई रेल्वे पोलीसमध्ये जवळपास 3700 ही स्ट्रेंथ आहे. 3700 पोलीस कर्मचारी आहेत, अधिकारी आणि कर्मचारी आहेत. तर मला वाटतं निम्मा प्रश्न इथेच सुटेल जर का इथे आपण पुढाकार घेतला तर. आणि म्हणून मला वाटतं त्या बाबतीत मी स्वतः पाठपुरावा करेन. माननीय मुख्यमंत्री मोदयांशी देखील मी चर्चा करेन आणि त्यांच्या सहमतीने, त्यांच्या मंजुरीने आपण इथल्या पोलीस वसाहतीचा प्रश्न नक्की सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. 100 वर्ष जुनी ही सोसायटी आहे. बीडीडीची देखील हीच परिस्थिती होती. बीडीडीच्या धर्तीवरती या ठिकाणी डेव्हलपमेंटचा काही असा प्रस्ताव केलेल्या काळामध्ये डेव्हलपमेंट करता येईल, कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जवळपास 3.5 एकरची जागा आहे आणि 3.5 एकरमध्ये सध्या 280 कुटुंब राहत आहेत. जर का टावर उभे केले तर 1500पेक्षा जास्त कुटुंब राहू शकतात. मुंबई रेल्वे पोलीस वसाहतींच्या बाबतीमधला निम्मा प्रश्न आपण सोडवू शकतो आणि म्हणून इथल्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन स्वतः मी पाठपुरावा करेन. सर, राष्ट्रीय रायगडमध्ये एक बैठक पार पडली ज्यामध्ये सुनील तटकरे आणि त्या ठिकाणी अजित पवार देखील होते. त्या ठिकाणी बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की स्थानिक लेवलला आहे ते शिवसेनेची युती नको, भाजपची युती आहे ती कुठेतरी परवडेल, परंतु शिवसेनेची कसं बघतात? नाही, जर का त्यांना युती नको हवी असेल तर युती नाही होणार, मी नाही करणार. सगळीकडे महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी महायुती झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी परिस्थिती वेगवेगळी आहे. काही ठिकाणी आमच्याही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मला वाटतं ह्या निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. म्हणून कार्यकर्त्यांचं मत जाणूनच कुठलाही आम्ही निर्णय घ्यायचा आम्ही तयार आहोत. परंतु तत्पूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेब जो आदेश आम्हाला देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करणार आहोत. परंतु समोरनं कोणी म्हणत असेल की आमच्यासोबत त्यांना यायचंच नाही आहे, आम्ही काही बळजबरी करू शकत नाही. रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि ह्या रायगड जिल्ह्यामध्ये आमचे भरत शेठ तिथे स्वतः तिथे कार्यरत आहेत. मेजॉरिटी आमदार हे शिवसेनेचे आहेत, त्यानंतर भाजपचे आहेत आणि मग तिथे एकच आमदार हा फक्त राष्ट्रवादीचा आहे आणि माननीय अजितताई स्वतः मंत्री आहेत. त्यामुळे मला वाटतं निर्णय त्यांचा पक्षाचा निर्णय हा ते घेतील. परंतु जर का आम्हाला विचारलं तर महायुती व्हावी असे आमचे नक्कीच प्रयत्न असतील. ज्या ठिकाणी निवडणूक जाहीर झाली त्यानंतर भाजपकडून वारंवार टॅक्टिक्स आहे ते वापरले जात आहे. ठाण्यामध्ये देखील प्रभारी म्हणून संजय नाईकांना येऊन बसवलेलं आहे. त्या ठिकाणी आहे ते वाटाघाटीमध्ये नाही, मला वाटतं आत्ताच बावनकुळे साहेबांनी देखील यावरती आता वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी देखील त्याचा खुलासा केलेला आहे की जे पालकमंत्री, ज्या ठिकाणचे पालकमंत्री आहे की जे त्यांचं कार्यक्षेत्र आहे त्यांना तो प्रभाग दिलेला आहे, त्यांना तो भाग दिलेला आहे. महायुतीमधलं कॉर्डिनेशन, युती होण्याकरिता दोन्ही पक्षामधला समन्वय साधण्यासाठी भाजपने नेमलेली हे सगळे जी पदं आहेत आणि त्यांना आता त्या रोलमध्येच काम करावं लागणार आहे असं बावनकुळे साहेबांचं आत्ताच मी वक्तव्य पाहिलं आहे. तर मला वाटतं पक्ष म्हणून आमच्या पक्षनेत्यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो आम्हाला आदेश दिलेला आहे तो आम्हाला पालन करावं लागेल. त्यांच्या पक्षनेत्यांनी त्यांना जो आदेश दिला तर त्याचं पालन त्यांना करावं लागेल. त्यामुळे मला वाटतं ह्याच्यामध्ये कुठलीही विसंगती किंवा ह्याच्यावर कुठली दृश्य अडचण येणार नाही असं मला तरी वाटतं. गजानन काळेंनी श्रीकांत शिंदेवरती आरोप केलेले आहेत. कोणी? गजानन काळे, माणसाचे गजानन काळे यांनी श्रीकांत शिंदेवरती आरोप केला आहे की बोगस मतांच्या वरती बोगस डॉक्टर निवडून आलेले बाप नंबर तो बेटा 10 नंबर असं की मला वाटतं आता मनसेला महाराष्ट्रामध्ये एकही आमदार निवडून आणता आला नाही. एक मागच्या वेळी आले होते ते चुकून आले होते. म्हणून मला वाटतं ज्या
पक्षाचा महाराष्ट्रामध्ये एकही आमदार नाही ज्यांनी आता काँग्रेसच्या हातात हात धरलेला आहे, जे आता उद्धवजींच्याच वाटेवरती जे आता निघालेले आहेत, ज्यांनी काँग्रेसच्या हातात हात घातला आहे त्यांनी आता काँग्रेसची भाषाच बोलणार ना, ते अजून कुठली भाषा बोलणार. म्हणून मला वाटतं महायुती म्हणून जनतेने आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत स्वीकारलं, हे कटू सत्य हे त्यांना अजून पचत नाही आहे. जर का मतदार यादीमध्ये घोळ करून निवडणुका जिंकता आल्या असता, बोगस मतदान करून जिंकता आलं असतं तर लोकसभेला जे काही आम्हाला कमी सीट मिळालं आणि त्यांना जास्त सीट मिळाला हे असं घडलं नसतं. आम्ही लोकसभेतही केलं असतं. आमच्याकरिता नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्र म्हणजे आपला भारत देशही ती लोकसभेची निवडणूक तितकीच महत्त्वाची आहे, त्यावेळी किंवा विधानपेक्षाही जास्त महत्त्वाची आम्ही मानतो. मग जर का असं करायचं असं आम्ही लोकसभेतही केलं असतं. म्हणून मला वाटतं फक्त हे आरोप प्रत्यारोप करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्यांचा होणारा पराभव त्याची ती तयारी करतायत. मुंबईतले प्रश्न आहेत. सुधीरदास महंत आहेत, सुधीरदास महंत आहेत त्यांनी भविष्यवाणी केली की भाजपचाच महापौर आहे तो मुंबईत होईल आणि एक सत्ता भाजपची आहे. मला वाटतं आता कोणी भविष्यवाणी करावी हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु गेले अनेक वर्ष मुंबईची सत्ता ही शिवसेनेकडे होती. होय, आता जे व्यक्ती ही सत्ता हाताळत होते त्यांच्या काही चुकांमुळे नक्कीच काही चुकीचे निर्णय झाले, परंतु आता मात्र महायुती ही मजबूतीने मुंबईमध्ये काम करते आणि महापौर कोण असेल, कुठल्या पक्षाचा असेल तो उद्योग विभाग देखील याच्यामध्ये त्यांच्याकडून देखील काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. माननीय बावनकुळे साहेबांनी देखील या बाबतीमध्ये स्टेटमेंट केलेली आहे. आता माझ्याही कार्यालयामध्ये याबाबतीत कुठलीच तक्रार नाही. हे जे काही विरोधी पक्षामधल्या काही नेत्यांकडनं हे जे काही आरोप केले गेलेले आहेत नक्कीच त्याची माहिती आम्ही घेऊ आणि परंतु तक्रार नसल्यामुळे त्याचा अजूनपर्यंत कुठला ह्याची कागदोपत्री माहिती ही माझ्याकडे आता तरी उपलब्ध नाही आहे, परंतु उपलब्ध झालं नक्कीच त्याच्यावरती आम्ही स्टेटमेंट करू. दानवेंचा संपूर्णपणे जे पुरावे आहेत ते याच्यामध्ये आहेत, पुरावे देखील आम्ही सादर त्याच्याकडे काय पुरावे असतील त्याने आम्हाला द्यावेत, त्याच्यावरती आम्ही नक्कीच माहिती सगळी घेऊ ना. परंतु आता अपोजिशनकडनं हे जे ॲलिगेशन लावले जात आहेत त्याची पूर्ण माहिती असल्याशिवाय बोलणं काही चुकीचं राहील, परंतु माझ्यापर्यंत तरी कुठली तक्रार आलेली नाही आहे. उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करतायत, पावसाळ्याची मदत आहे ती मिळालेली नाही आहे असं देखील त्या ठिकाणी गावोगावी जाऊन जो आढावा आम्ही आता पंढरपुरामध्ये होतो. एकादशीच्या निमित्ताने विठुरायाचे दर्शन घेत असताना शेतकऱ्यांची जेव्हा आमच्या भेटी झाल्या तेव्हा शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. आता काय झालं आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ह्यांचा पराभव दिसतोय आणि फक्त जनतेला भडकवायचं, जनतेची दिशाभूल करायची आणि त्या दिशाभूलीवरनं स्वतःचे राजकीय पोळी भाजायचे असे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. हे केळीवाणे प्रयत्न आहेत. मुख्यमंत्री असताना इतक्या वेळा जर का बांधावरती गेले असते तर ही त्यांच्यावरती वेळ आली नसती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.